येस. नमस्कार. थँक यू व्हेरी मच सगळ्यांना. आपला हा जो काही आपण उपक्रम हातात घेतला आहे, तो तुमच्या सगळ्यांच्या सहभागामुळे आणि सगळ्यांच्या उत्साहामुळे निश्चित यशस्वी होईल, अशी आपल्याला आता खात्री वाटते. खूप जणं आउट ऑफ द वे जाऊन ह्या प्रोग्रामसाठी त्यांनी इंटरेस्ट दाखवला आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करता येईल किंवा ते कसं कॉन्ट्रिब्यूट करू शकतील, याविषयी डिटेल बोलणं झालेलं आहे. आपल्या प्रोग्रामचं स्ट्रक्चर आपण ठरवलेलं आहे, पण दॅट इज अ फर्स्ट स्टेज. नॉट नेसेसरीली की आपण हार्ड अँड फास्ट आहोत आणि त्याचप्रमाणे आपण जाऊ. पण कलेक्टिव्हली आपण डिसाईड करू, की दो दॅट विल बी अ काय म्हणतात ते एक डायरेक्शनल लाईन असेल ती. कारण काय सगळंच आपण अजिबातच काही डिसाईड नसताना केलं तर ते बरोबर होत नाही. म्हणून ती लाईन ठरवली आहे. सो हे जे कन्सेप्ट आहे, जरी सगळ्यांना माहिती आहे, तरी मी सांगतो परत एकदा पटकन. त्याच्यामध्ये विचार असा केला, जो आपण 22 आणि 23 साली प्रोग्राम केला, की ज्याच्यामध्ये डॉक्टर हेमंत जोगळेकर होते. बरेच आपले जवळ-जवळ 15-16 मेंटर्स होते. सो तो प्रोग्राम प्रचंड यशस्वी झाला होता. आपल्यातनं चूक जी झाली ती आपण त्यांच्याबरोबर हात धरून नंतर कंटिन्यू नाही केलं, कारण काही इतर काही कामांमध्ये. पण वी आर अल्सो लर्निंग, की जर तुम्ही 60 एंटरप्रेन्योर्स केलेत, तर त्यांना फक्त ट्रेन करून सोडून देऊन नाही चालत. त्यातले अनेक जण अजूनही कनेक्टेड आहेत आपल्याविषयी. सो असा विचार केला, की आपण महाराष्ट्राच्या इंटिरियरमधल्या किंवा मार्जिनलाइज्ड ज्या वुमेन एंटरप्रेन्योर असतील, त्यांच्यासाठी आपण काहीतरी प्रोग्राम रन करावा. त्याला गोल्डमन सॅकचा 10,000 वुमन प्रोग्राम आहे. त्याचा आपण बेस थोडासा घेतलेला आहे आणि वी आर होपिंग की गोल्डमन सॅक असेल किंवा कुठल्यातरी एखादी चांगली संस्था असेल, ती आपल्याला रिकॉग्निशन देईल याच्यामध्ये आणि आपल्या लाँग टर्ममध्ये ते उपयोगी पडू शकेल. लाँग टर्ममध्ये उपयोगी पडू शकेल. सो कन्सेप्ट असं आहे, की ह्या वुमेन आयडेंटिफाय करायच्या, त्यांच्याकडनं ॲप्लिकेशन मागवायची, त्यांच्या ॲप्लिकेशनवरती स्क्रुटिनी करून, की ज्यांना खरोखर चांगला बिझनेस करण्याची कपॅसिटी आहे किंवा स्केलेबिलिटी आहे किंवा त्यांच्याकडे बाकीची सिस्टम आहे. फक्त इच्छा असून नाही चालत. बाकीची सिस्टम आहे, बेसिक एज्युकेशन नॉलेज आहे. अशा काही जर गोष्टी आपण स्टडी करून जर त्या स्क्रुटिनाई केल्या, तर त्यातनं आपण ह्या वुमेन एंटरप्रेन्योर सिलेक्ट करू शकू. थेरॉटिकली प्रत्येक ह्या बाईकडे किंवा प्रत्येक या वुमन एंटरप्रेन्योरकडे स्वतःचा लॅपटॉप असावा ही अपेक्षा आहे. कारण काय तर हा कोर्स देणं शक्य होईल. पण जर नसला तरच त्यांनी स्मार्टफोनवरनं जरी त्यांनी या कोर्सला जॉइन झाल्या, तरी सुद्धा त्यांच्या ज्या असाइनमेंट असतील, की ज्या आपण एल-एम-एस थ्रू देऊ किंवा आपण त्यांना ज्या म्हणजे जस्ट टू असर्टन की दे आर लर्निंग व्हॉट वी आर टीचिंग. त्या असाइनमेंट त्यांनी करतात की नाही किंवा त्यांना एका ठिकाणी कलेक्टिव्हली येऊन काही 20 जणांचा ग्रुप करून ॲज अ पीअर टू पीअर प्रेशर ॲज वेल ॲज पीअर टू पीअर कोऑपरेशननी काही करता आलं. तर असा एक कन्सेप्ट आहे, की निरनिराळ्या ठिकाणी आपण 20-20 जणांचे ग्रुप एकत्र करायचे आणि त्या ग्रुपना ट्रेनिंग द्यायचं. आता हे ग्रुप एकत्र झाले, तर त्यांना बसायला जागा लागेल. त्यांना मोठा लॅपटॉप लागेल. त्यांच्यावरती लक्ष द्यायला कोणतरी फॅसिलिटेटर लागेल. तर तो फॅसिलिटेटर किंवा तो मॉनिटर जो असेल, तो आपण आपल्या पुण्याच्या ऑफिसमध्ये ट्रेन करावं, अशी अपेक्षा आहे, अशी आपली इच्छा आहे. समजा एखादी वुमन बाय हरसेल्फ इंडिपेंडेंटली एखादा कोर्स कुठनं करू शकत असेल, तो तिने घरनं केला तरी हरकत नाही. तरीसुद्धा विल बी असाइनिंग हर टू सर्टन फॅसिलिटेटर सो दॅट दॅट फॅसिलिटेटर मॅनेजेस. तुम्ही आणि मी आणि आपले जे बाकीचे सगळे जे मेंटर्स आहेत, ते आपापल्या स्वतःच्या प्रोफेशनल कामामध्ये डेफिनेटली खूप बिझी आहेत आणि तिथे त्यांच्यावरती दे आर हाय अचिव्हर्स, दे आर डूइंग ग्रेट वर्क म्हणूनच ते आज इथे आहेत. सो प्रत्येक आपला एंटरप्रेन्योर काही प्रत्येक माणसाशी कनेक्ट करून त्याचे प्रॉब्लेम वन टू वन सॉल्व्ह करायला केपेबल नसेल. म्हणून आपल्याला फॅसिलिटेटरची गरज आहे, की ज्यांना बेसिक तुम्ही सगळं शिकवलेलं असेल, बेसिक ते आपल्या अ, अ, पुण्याच्या ऑफिसमध्ये जो बूट कॅम्प घेतील, त्यात त्यांनी सगळं अंडरस्टँड केलं असेल, की व्हॉट इस द पर्पज, हाऊ इट इस डिलिव्हर्ड, व्हॉट इस द नेट नेट गोल, हाऊ द सक्सेस विल लूक लाइक हे सगळं त्यांना माहिती असेल. सो ते ग्राउंड लेव्हलवरती मॉनिटर करतील. सो ह्यासाठी अ, ह्यांना जेव्हा आपण असे 2 महिने म्हणजे आपले 12 आठवड्याचा कोर्स आहे, थोडासा एक्सटेंडही होऊ शकेल, कारण काय पीपल आर कमिंग विथ न्यू आयडियाज. म्हणजे आता एक मोडक नावाच्या मॅडम आहेत. त्यांनी डिजिटल मार्केटिंगमध्ये काय करता येईल याच्यासाठी मला एक कन्सेप्ट पाठवलं होतं. किंवा आता आपल्याकडच्याच काही-काही जणांनी लोकली दुसरे काही फरक पडता येतील. सो 12चे कदाचित 14 आठवडे होतील. ते आपण नंतर डिसाईड करू. जेव्हा सगळा कोर्स फायनल करू तेव्हा. ते झाल्यानंतर आपण त्यांना
गव्हर्नमेंटच्या स्कीमशी कनेक्ट करून द्यायचा प्रयत्न करू. त्यासाठी आपले सुभाष गोरे असतील किंवा जयश्री भिडे मॅडम आहेत, ज्यांच्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांशी कनेक्शन आहे, सरकारी संस्थांशी कनेक्टेड आहे. काल आपल्या माधव सरांची खादी ग्रामोद्योग आणि ग्रामीण विकासचे मंत्री लेव्हलचे जे रवींद्र साठे आहेत, त्यांच्या अख्ख्या 4 आय-ए-एस ऑफिसर्स बरोबर मीटिंग झाली. त्यांनी ऑफर केलंय, की त्यांची सगळी इकोसिस्टम आपल्याला वापरता येईल. आपल्याला मराठी विज्ञान परिषदेची इकोसिस्टम वापरता येईल. एम-ए-सी-सी-आय किंवा सॅटर्डे क्लब यांचे जी कनेक्शन्स आहेत ती वापरता येतील. असं करून शेवटी केवळ ज्ञान नव्हे, तर त्यांना टँजिबल काहीतरी फायदा करून देऊन त्यांच्या बिझनेसला एक चांगला इम्पेटस द्यायचा, चांगलं त्यांना स्टिम्युलेट करायचं आणि त्यासाठी पैसा ह्याच्यासारखं दुसरं व्हिटॅमिन नाही. सो ते त्यांना कसं मिळतं तेही सांगायचं, सबसिडीची स्कीम सांगायची. ॲट द सेम टाईम गरजे मराठी ग्लोबलमध्ये मी ज्या एक 25-30 जणांशी बोललेलो आहे, त्यांनी मला सांगितलं आणि कदाचित जास्तही तयार होतील, की दे आर रेडी टू गिव्ह रिस्क फायनान्स ऑफ $1000. $1000 आपल्याकडचे ₹1,00,000 होतात. सो ते काही-काही बायकांना ते फंडिंग करू शकतील. बट इट विल बी अ लोन. इट विल बी अ लोन विथ अन अंडरस्टँडिंग इट्स अ रिस्क फायनान्स. कदाचित त्यातनं त्यांचे पैसे परत नाही येणार, पण ते देऊन नाही टाकणार होते. इट इज नॉट अ ग्रँट. इट इज अ लोन टू रन देअर बिझनेस. पण अशी मी 20-25 लोकं सहज तयार केलेत. सो अशा 20-25 लोकांना आपण म्हणजे चांगल्या स्टार्टअप्सना आपण स्टार्टअप्स नाही म्हणजे वुमन एंटरप्रेन्योरना आपण बिझनेस मध्ये मदत करू शकू. सो हे आपलं कन्सेप्ट झालं. हे राबवण्यासाठी आपल्याला आपलं कोर्स मटेरियल पूर्ण करायला लागेल. आपल्याला एकेका विषयाला शिकवायला आपल्याकडे 2-2, 3-3 मेंटर्स पण तयार आहेत. सो 2 तासाचा, 3 तासाचं आपल्याला कदाचित थ्रू पॅनल डिस्कशन किंवा थ्रू अ डायरेक्ट लेक्चर कोर्स मटेरियल बनवून ते कोर्सेस करायला लागतील. प्लेलिस्ट करायला लागेल आणि प्लेलिस्ट करताना सुद्धा आपल्याला मेन कदाचित गोष्टी खूप मिळतील, पण आपल्याला मराठीतनं गोष्टी या सगळ्या पाहिजेत. सो त्यासाठी आपल्याला मेहनत करायला लागेल. त्यासाठी कदाचित आत्ता एआयने कुठली गोष्ट मराठीत करता येते, पण आपल्याकडे एक आनंद सागर नावाचे शिराळकर नावाचे एक उद्योजक आहेत जपानमधले. ते आपल्याला बऱ्याचशा ग्लोबल भाषेतल्या म्हणजे इंग्लिशमधल्या किंवा हिंदीतल्या गोष्टी सुद्धा मराठीमध्ये ते करून देऊ शकतील. सो हे आपल्याला पुढल्या काही दिवसांमध्ये कोर्स मटेरियल फायनल करणे, करिक्युलम फायनल करणे, त्याची डिलिव्हरी फायनल करणे, त्याचं एल-एम-एस फायनल करणे, त्याच्यासाठी त्यांच्या असाइनमेंट काय असतील आणि त्याचं सबमिशन कसं होईल हे सगळं फायनल करणं हे आत्ता आपला उपाय राहील. Google चे जे फॉर्म आपल्याकडे ज्यांची लोकांनी सबमिट केले तसे 36 काहीतरी फॉर्म आहेत अँड इट इज व्हेरी एन्करेजिंग. एव्हरीबडी हॅज शोन कीन इंटरेस्ट इन डुइंग रिअली टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी. मी मुद्दामून ते फॉर्मची लिंक सगळ्यांबरोबर शेअर केली आहे सो दॅट तुम्हाला सगळ्यांनाच कळेल की कोण काय करायला तयार आहे आणि ॲट द सेम टाइम टेकिंग युअर परमिशन फॉर ग्रांटेड मी जी ईमेल पाठवली आहे आणि जे फॉर्म शेअर केले त्यातले नंबर आणि ईमेल मी बीसीसी नाही केलेलं, मी ती कॉमन केली आहे. सो यू ऑल आर कनेक्टेड विथ इच अदर ऑन अवर ग्रुप ॲज वेल एज थ्रू ईमेल्स, थ्रू व्हॉट्सॲप. सो तुम्ही एकमेकांशी सुद्धा वन टू वन कम्युनिकेशन करू शकता. आता पुण्याच्या ऑफिसमधलं माधव तू आहेस, प्रसाद जॉईन झालाय का? नाही. प्रसाद नाही झालेला जॉईन, पण दॅट्स ऑल राईट. म्हणजे पण यू कॅन टेल दॅट पुण्याच्या ऑफिसमध्ये आपलं पुण्याला फुल फ्लेज्ड ऑफिस आहे. त्या पुण्याच्या ऑफिसमध्ये ना मी जबाबदारी जी त्यांना टाकलेली आहे की आपल्याला ह्याच्यासाठी एक सबडोमेन बनवणं, आपलं सोशल मीडिया ॲज वेल कॅम्पेन किंवा आपल्या ते लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम आहे ती ऑलरेडी वर्किंग आहे. आपल्या Moodleमध्ये आपण वापरतो. ती कशी करता येईल आपल्या साठी आपला Google ड्राईव्हमध्ये आपल्याला स्टोरेज करून देणं किंवा LinkedIn पेज बनवणं ह्या सगळ्या गोष्टी आपलं पुण्याच्या ऑफिसनी बनवावं अशी इच्छा आहे. अशी इच्छा आहे. बिफोर आय फिनिश इट, काल अदिती केळकर आपल्याला जॉईन झाले. शी हॅज बीन इन धिस फील्ड फॉर लाँग टाईम आणि तिने काहीतरी 2 इनपुट दिले. सो आय विल आस्क हर टू शेअर हर डिटेल्स, हर कन्सेप्ट ऑल्सो. बूट कॅम्पच्या विषयी मी तुम्हाला सांगितलंय. सो आपण या मीटिंगच्या एंडला आपण बूट कॅम्पची पण एक मिनिट आपल्यातला कोणतरी आहे तो का नाही जाणार. हा विनायक बोला. हा ओके थांबतो. अहो तुम्ही मीटिंग चालू झाली हो, आय मीन द मीटिंग. तर एक मिनिट यार, ही इज अ इम्पॉर्टंट पर्सन, आय हॅव टू गिव्ह इट टू हिम. सॉरी फॉर दॅट. कारण का त्यांनी ऑफर सगळं केलं होतं पण
654,090. ओके, थँक्यू. सॉरी फॉर दॅट. सो त्या आदिती केळकरचं पण आपण ऐकू. आदिती केळकर ऐकू. आता आपल्याला सगळ्यांकडनं मला काय जबाबदारी लागेल, की तुमचे स्वतःच्या विषयी जसे आता माझ्याकडे 14 का 15 व्हिडिओज आलेत, तसे व्हिडिओज पण मला लागतील प्रत्येकाकडनं. छोटीशी त्यात तुमची माहिती लागेल आणि तुम्ही तुमच्या नेटवर्कवरती बियॉन्ड दॅट अल्सो थ्रू युअर व्हिडिओ, थ्रू युअर पोस्ट आपण हे करतोय, हे प्रमोट करायला सुरुवात केली, तर आपल्याला आउटरीचसाठी चांगला फायदा होईल. अ, आपल्या उद्याच्या टीव्हीवरच्या इंटरव्ह्यूमध्ये 99% आपण आपली ईच वन चॅम्पियनशिपची जाहिरात पाहणार आहोत. आपण तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी म्हणून गर्जे मराठीचा दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता एक इंटरव्ह्यू प्रोग्राम होतो, जो आपण स्पॉन्सर केलाय. त्याच्यासाठी गर्जे मराठी इज स्पेंडिंग मनी फॉर दॅट आणि आपण एक्सटर्नल जाहिराती घेत नाही आहोत त्याच्यात बिकॉज वी वॉन्ट टू कीप इट फॉर अवरसेल्व्स. स्पॉन्सर मिळाले तर हवेत, पण आपण ट्राय पण एवढं नाही केलेलं. सो तिथे आपली जाहिरात उद्यापासून यायला लागेल. सो दर आठवड्यात इट विल म्हणजे रिच आउटसाठी ते उपयोगी पडेल. बट ॲट द सेम टाइम आपली सगळ्यांची नेटवर्क आहेत, लोकल नेटवर्क असतात, लोकल कनेक्शन्स असतात. सो लोकल जे न्यूजपेपर असतात त्याच्यामध्ये याच्याविषयी जर एखादा चांगला आर्टिकल करायला तुम्ही सगळ्यांनी जर मदत केलीत, तर ते आपल्याला फार उपयोगी पडू शकेल. आपल्याला लोकल लेव्हलवरती तुमच्या प्रत्येकाकडनं काय मदत लागेल, ते जे चांगले आय-ए-एस ऑफिसर आहेत. आता चांगले आय-ए-एस ऑफिसर इज नॉट एक्झॅक्टली करेक्ट टर्म. आय-ए-एस ऑफिसर इज सपोज टू बी चांगला. सो चांगले जे आय-ए-एस ऑफिसर आहेत त्यांच्याबरोबर कनेक्ट करता आलं किंवा जिल्हा अधिकारी असतील, हो. लोकल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स किंवा लोकल सॅटर्डे क्लब किंवा एम-एस-सी-सी-आय यांच्यासारख्या संस्था असतील किंवा लोकली सक्सेसफुल पण जे रिस्पेक्टेड एंटरप्रिनर्स आहेत, अशांशी जर आपल्याला ह्याच्यात त्यांना इन्व्हॉल्व करता आलं, तर जे लोकल लेव्हलवरती विथ ऑल सेड अँड डन आपण या बायकांना मदत करतोय, पण तरीसुद्धा एक थोडासा पुश लागतो. तरीसुद्धा कोणतरी म्हणजे चांगल्या विद्यार्थ्याला सुद्धा शिकवायला मॉनिटर लागतो तसं आहे. सो जर लोकल लेव्हलवरती जर आपण काही करू शकलो, तर ते त्या बायकांना एका ठिकाणी एकत्र आणणं आणि हा प्रोग्राम कंप्लीट करणं, त्यातले जे अडचणी आल्या तर लोकल लेव्हलवरती समजावून सांगणं, यासाठी ही सगळी माणसं उपयोगी पडू शकतील. आपली नेक्स्ट स्टेप आहे ती आपण ऑलरेडी एक 8-10 फॅसिलिटेटर आपले म्हणजे आयडेंटिफाय झालेले आहेत. पण तुमच्या कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये ही जबाबदारी घेणारं जर कोणी असेल, की जो पुण्यामध्ये येऊन 2 दिवस आधी हा कोर्स कंप्लीट करू शकेल, तर तशी लोकं आयडेंटिफाय करणं हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे. तर याच आठवड्यामध्ये आपण Google फॉर्म म्हणजे आपल्या वेबसाईटवरचा फॉर्म फॉर ॲप्लिकेशन फॉर अ फॅसिलिटेटर आणि वुमन एंटरप्रेन्योर दोन्ही आपण हे करू, पब्लिशाइज करू. ते पब्लिशाइज झाल्यानंतर थ्रू अवर ओन नेटवर्क मॅक्सिमम पॉसिबल आपल्याला ॲप्लिकेशन्स येतील, याच्याकडे पाहिलं पाहिजे. लास्ट बट नॉट लीस्ट फ्यू थिंग्स की आपण वी हॅव केप्ट सफिशियंट टाईमलाईन म्हणजे दसऱ्याचा मुहूर्त आपण ठरवतोय, की ॲक्चुअली प्रोग्राम चालू होईल किंवा ॲक्चुअली इनटेक चालू होईल. सो वी हॅव टाईम, पण द वर्क इज ऑल्सो इमेन्स. रीचिंग आउट टू सो मेनी पीपल, लोकांना कन्सेप्ट समजावणं हे इतकं सोपं नाहीये. सो टाईमलाईन पण आपण ठरवू पुढल्या काही दिवसात किंवा आत्ता सुद्धा. दुसरं तुम्हाला जसं मी सांगितलं, की आपण ह्यांना फंडिंगसाठी मदत करू. आपल्याकडे महामार्केट प्लेस आहे. त्या महामार्केट प्लेसचाही आपण उपयोग करू म्हणजे ह्या या वुमन एंटरप्रेन्योर्सना जगभर पोहोचण्यासाठी. सो धिस वॉज अजेंडा व्हिच आय हॅड शेअर्ड विथ व्हॉटएव्हर थॉट प्रोसेस आय कुड गो थ्रू. आता ह्याच्यामध्ये पुढे जाऊन आपण प्रत्येकाने आपापले विचार शेअर करून काय करता येईल सांगावं. फर्स्ट अँड फॉरमोस्ट आय विल रिक्वेस्ट माधव दापके, जे आपलं पुण्याचं ऑफिस आहे, त्यांनी त्यांच्याकडे म्हणजे पुण्यातनं काय करतो तेच, त्याचप्रमाणे त्यांचं कन्सेप्ट गेल्या आपल्या इव्हेंटमध्ये झालेल्या सक्सेस स्टोरीज त्या हे डॉक्टर हेमंत जोगळेकर पण सांगू शकतील. आणि काल जी तुमच्या 2-3 मीटिंग झाल्या, त्याच्याविषयी माधव पुण्याचं ऑफिस काय करू शकेल याच्याविषयी प्लीज सांग. नमस्कार, मी माधव दापके. पुण्यात आहे. गर्जे मराठीचं काम बघतो.